श्रीशैल्यमला मी गेले होते त्यावेळेस साईडला जिथं मोती वगैरे घेऊन बसतात त्या बायकांच्याकडे हा कासव होता. मी घेतल्यानंतर ती म्हटले की बाबा ये शाळीग्रामचा आहे. मग शाळीग्रामचा आहे म्हटल्यावर मला डाऊट होता की शाळीग्रामचा कधीही असा दगड आपण पाहू शकत नाही. फक्त ती बोलता बोलता बोलली की आपले लोईस पे सोना और चांदी रगड़ के देखोगे तो समझ में आएगा की शाळीग्राम का है. पण त्याला ॲक्च्युली आपण जो दगड म्हणतो की सोनं चांदी चेक करतो त्याला पारखू दगड म्हणतात. हिंदीमध्ये आपण त्याला कसावटी पत्थर म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला टच स्टोन म्हणतो. ते तेवढं मला माहिती होतं. फक्त मी तिला हे करून घेऊन तरी आले. पण घरी आल्यानंतर मी हा शो पीस म्हणून आणला होता. पण एकदा ट्राय करूयात म्हणून मी ट्राय केलं तर तुम्हाला दाखवते. आता ही सोन्याची अंगठी आहे. मी ह्यावर अशी घासून पाहिली. पूर्वी लोक अगदी प्लेन दगड ठेवत होते आणि त्याच्यावर पाहत होते की सोनं कुठलं आहे आणि चांदी कुठलं आहे, त्यासाठी असावं कदाचित हे. आणि इथं जर तुम्ही पाहाल तर हे सोन्याचं पूर्ण हे आलेलं आहे. आता ह्या बाजूला आपण चांदीचं करून पाहते. ही आहे माझी चांदीची अंगठी. मी जस्ट ट्राय म्हणून करून पाहिलं तर ते दिसून आलं की बाबा त्याच्यावर आपल्याला चांदी आणि हे दिसून येतं कसं आहे ते. हे बघा, म्हणजे पूर्वी जे घासलं जात होतं. आता मला सोनं जास्त घासून चालणार नाही आहे कारण सोन्याचा भाव वाढलेला आहे. चांदीचाही ही चांदी दिसते आणि इकडे तुम्हाला दिसून येईल सोनं. त्यामुळे पूर्वी हे पारखू दगड त्याच्यावरून म्हणत होते की आपल्याला दिसतं की बाबा सोनं खरं आहे, चांदी खरं आहे का, त्यासाठी हे वापरत होते. हे बघा.